श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 21। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका, उपदेशिले ज्ञान विवेका, तया प्रेत जननीसी ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख करी। कोण वाचाल असे स्थिरी या संसारी सांग मज, उपजला कवण मेला कवण उत्पत्ती झाली कोठून, जडात उपजे जैसा फेण बुधबुध राहे कोठे स्थिर। ऐसा देह पंचभूती मिळून होय देह निर्मिती, वेगळे होय पंचभूती अव्यक्त होय देह जाणा। तया पंचभूताचे गुण माया पाशे वेष्टून, भ्रांती लाविती देह म्हणून पुत्र मित्र कलत्र वास। रजसत्व तमोगुण तया भूतापासून वेगळाले लक्षण होते एक चित्ते। देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण, दैत्यासी तमोगुण गुणानुबंधे कर्मे घडती। जेणे जे कर्म आचरिती सुकृत अथवा दुष्कृती, तैसे होय फळप्राप्ती आपली आपण भोगावी। या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी, आपल्या आर्जवापासून सुख दुःख भोगितात। या कारणे ज्ञानवंत संतोष न करावा उपजता, अथवा नर मृत होता दुःख आपण करू नये। कोणी मरती पूर्व वयसी अथवा मरती वृद्धाप्येसी, आपले आर्जवसे जैशी तेणे परी गडे जाणा। कर्मानुवशे उपजताची ललाटी लिहितो विरीची, सुकृत अथवा दुष्कृतेची भोगभोगी म्हणून ऐसे या कर्मफळाशी जिंकले नाही कोणी परियसा। या कारणे देहाचे नित्यत्व नाही परियसा, तुझे सूची सांग वहिले कोटी जन्म भोग भोगिले। मनुष्य अथवा पशुपत लादले पक्षी अथवा कृमी रूप, जरी होतीस मनुष्य योनी कोण कोणाची होतीस जननी, कोण कोणाची होतीस गृहिणी सांग तू आम्हा पुढे। कवण तुझी माता पिता जन्मांतरीचे सांग आता, वाया दुःख करीसी प्रलपिता पुत्र आपला म्हणून। पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्थिमेह वेष्टुनी या नवमे देह मळबद्ध शरीर जाणावे। कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमोनी रडसी तू, सांडूनी द्यावे कैचे प्रेत संस्कारी ती लौकिकार्थी। येणेपरी ब्रह्मचारी सांगे तिथे विस्तारी, परसोनी त्या अवसरे विनवी तसे तयाशी विप्रवनिता तयावेळी विनवी तसे करुणा बाळी। स्वामीने रूपले धर्म सकळीस परिस्थिर नवे अंतकरण प्रारब्ध प्रमाण मनोजरी, तरी का बजावा श्रीहरी परिस संपर्के लोह जरी। स्वर्ण नवे कोण बोले आम्ही पाहिलेची दैवहीन, म्हणून धरिले श्री गुरुचरण अभय दिले नाही मरण। म्हणून विश्वास केला आम्ही एखाद्या नरा येतोची ज्वरा, धावत जाती वैद्याची घरा। औषधी देऊनी प्रतिकारा सेवेची करी आरोग्यता, त्रैमूर्तीचा अवतारो श्री नरसिंह सरस्वती असे गुरु। तेणे दिदला असे वरू, केवी असत्य होय सांग मज आराधिले मी त्यासी। वर दिदला गा मासी त्याचा करून भरवसे, होतो आपण स्वस्त चित्त विश्वासाने असता आपण केवी केले निर्वाण। कैसे माझे मूर्ख म्हणून स्वामी निरूपीसी, या कारणे आपण आता त्या प्राण त्याची न सर्वथा समर्पित करून आता वाढो कीर्ती तयाची। एकूण तिचे वचन ओळखून या भाव मन सांगे बुद्धी तिसी ज्ञान उपाय एक करी आता। विश्वास केला तो गुरुशी पुत्र लालला पूर्णायुषी, जरी लाला मृत्यू त्याशी घेईन जाई। श्री गुरुस्थान जेथे झाला असे तुझवर तेथे समर्पित कलेवर। पंचगंगा कृष्णातीर औदुंबर तडी, ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिच्या मने। पोटी शव बांधोनी घेऊन गेले औदुंबराप्रती, जेथे होत्या गुरुपादुका अफाळी शिरते बालिका। रुधिरे भरल्या पादुका आक्रोश करीते नारी, दुःख करीत आली निशी विप्रमागती प्रेताशी। म्हणती आक्रोश काओ करीसी संस्कारोनी जाऊ आता, मनुष्य नाही अरण्य आता केवी जाऊ म्हणत। जळू दे आता प्रेत एक कर्कशे म्हणतात, ती काही गेल्या नेदी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत। पोट बांधून या प्रेत लोळत असे पादुकांवरी, विप्र म्हणती ज्ञाती लोक राहू नये राणी निशंक। तस्कार बाधा होईल एक जाऊ आता घराशी, जाऊ आता स्नान करून उपास हो का आजचे दिनी। प्रातकाळी येऊन दहन करू म्हणती एक अजीचे, रात्री प्रेताशी सुटेल वास दुर्गंधीशी। आपोआप दहनाशी देईल जाणते कर्कशा, म्हणून निघती सकळ लोक राहिले तेथे जनक। प्रेतासहित करती शोक होती रात्र परियसा, निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करिता जनक जननी। यमती न होता रजनी, झोप आली ती अशी देखत असे सुशुक्तित। जटाधारी भस्मांकित व्याघ्रचर्म परिधानित, रुद्राक्ष माळा सर्वांगी योगदंड त्रिशूळाती। आला उदुंबरा प्रति काव शोक करीसी सती, आक्रोशोनी आम्हावरी काय झाले तुझे कुमारा त्यास आता त्यासी करू प्रतिकारा। म्हणून देतो अभय करा भक्त वत्सल श्री गुरु। भस्म काढून प्रेताशी लावित असे सर्वांगीचे मुख पसरी, म्हणे तिसी वायू पुरस्सरू म्हणे प्राण म्हणे वायू जाणा बाहेर गेला विसरू न। गावी तो मागुते आणून पुत्र तुझा सरजीव होय, इतके होताचे भयचकित झाली नारी जागृत। म्हणे आपण कैसे भ्रांत लागली असे प्रेतावरी, जोकावसे आपले मने तैसे दिसे निद्रा स्वप्नी। कैचा देव नरसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे, आमचे प्रारब्ध असतावणे देवावरी बोल काय ऊन ठेवणे। अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरु काय बोल, येणेपरी चिंता करी तव प्रेता झाले चेत। सर्वांगी उष्ण बहुत सर्व संधीशी जीवाला,
म्हणे प्रेतासी काय झाले किंवा भूत संचारले, मनी भय उपजले, ठेवी काढून दूर परते, सर्व संधी जीव भरला, बाळ उठून बैसला, म्हणे माते क्षुधा लागली मला अन्न देई, म्हणत असे रुदन करीता यावेळी आता आला कुमार, मातेजवळी स्तन करिता मुखकमळी, क्षीर नेगे 32 दारा, संतोष भय होऊनी प्रीतीशी, संदेह मागुती असे मानसी, कडी घेऊनी बाळकासी, गेली आपुले पतीजवळी, जागृत करून पतीशी सांगे वृत्तांत आद्यंतेसी, पटी म्हणे ती अशी चरित्र असे. श्री गुरुचे म्हणून दंपती दोघेजण करून देऊ औदुंबर प्रदक्षिणा, साष्टांग कृती नमन, स्तोत्र करी नानपरे, तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरला असे अशक्य, तुझ वर्णावयाशी क्षमा करणे स्वामी आम्हा क्षमा करणे, म्हणून घालती लोटांगणे, विनवून या करुण वचने गेली स्नाना गंगेत, स्नान करून बाळकास येतो धुती झाली, पादुकांचे रक्त औदुंबरा स्नापन करीत लाविते दीपत यावेळी, पूजा करीती भक्तीशी मंत्रपूर्वक दिशी, शमीपत्र कुसुमेशी पूजा करीती फरी असा, निरंजनत यावेळी करीती गायन फरी बडी, अतिसंतोषत यावेळी भक्तिभावे स्तुती करीती, इतके होता गेली निशी, उदय झाला दिनकराशी, संस्कारू म्हणे प्रेतासे आले विप्रज्ञाती सगळं, तव देखताची कुमाराशी विस्मय झाला सकळिकांचे, आराधना करीती हर्षी आनंद प्रवर्तला, ऐसा श्री गुरु स्थान महिमा, अखिल लोक लादले कामा, एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा, सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐसा एका, अपार असे सांगता आणि का साधारण तुझ निरोपिले, तया औदुंबरातडी श्री गुरुवास सर्व काळी, काम्य होता तत्काळी आराधिता श्री गुरुशी, जया नाम कल्पतरू प्रत्यक्ष जाणा औदुंबरू, जे जे मनी इच्छित नरू साध्य होय परियसा, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने, सिद्ध नामधारक समाधे मृतपुत्र संजीवनम नाम 21 अध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.